नमस्कार. आजीची आजची चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी आमच्या या चॅनलमध्ये शेवयाचा भात हा दाखवणार आहे. भात सर्वांना माहिती आहे, पण 60-70 वर्षापूर्वीची एक सुखद आठवणही मी त्याच्याबरोबर तुम्हाला सांगणार आहे. ह्या शेवया कशा बनवतात सर्वांना माहिती आहे. पूर्वी सोजी घेऊन केल्या जायच्या, आता डायरेक्ट रवा मैदा किंवा डायरेक्ट गव्हाच्या जाडसर पिठापासूनही बनवतात. मी गव्हाच्या पिठापासूनच बनवलेले आहे. तर याची प्रोसिजर कशी आहे, पाणी उकळत ठेवले 2 ग्लास, त्याच्यामध्ये या शेवया टाकायच्या. आपल्याला 2च प्लेटी होतील एवढ्यात मी केलेलं आहे. कारण आत्ताच्यांना मॅगी वगैरे आवडतं, पण असा हा भात नाही आवडत. तर पहा, त्या शेवया उकडतात, त्याला उकळी आणायची. 5 ते 7 मिनटं उकळी आणायची आणि 5-7 मिनिटानंतर तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तोपर्यंत चला तर सुखद आठवण या आनंदाचा क्षण समाज व्यवस्थेत कसे होते त्यातला एक मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, आमच्या लग्नाच्या वेळेला म्हणजे आता 53 वर्ष झालेली आहेत आणि तत्पूर्वीसुद्धा एक 50-50 वर्षापूर्वीची ही पद्धत काय होती, नवरा नवरीला लग्नात शेवयाचा भात खायला बोलवायचे. अर्थात त्यावेळेची लग्न ही आनंददायीच होती. दोन्हीकडच्या मुलाच्या आणि मुलीच्या घरच्यांनी संमतीने ठरवलेली लग्न, आणि मग तो एक आनंद वेगळाच असायचा. लाजत मुरडत नवरा नवरीला भात खायला बोलवायचं. गावातल्या प्रत्येक घरी कुठल्याही जाती धर्माचं बंधन नव्हतं, सर्वजण बोलवायचे पहा, आणि तो भात खाऊ घालायचे. नवरा नवरीला जेव्हा निमंत्रण यायचं, बोलवलं जायचं, तेव्हा ताशा किंवा सनई ही वाद्य असायची आणि मग गावात एक सुमधूर असा स्वर सनईचा निघायचा. तसा ताशाचाही तडाम तडाम आवाज, तोही सगळ्यांना हवा हवासा वाटायचा. आजच्या डीजे सारखा नव्हता. आणि घराघरातली बायका मुलं पुरुष कोण असेल, अरे कोण चालले, नवरा नवरी चालली पाहायला, सगळे घराच्या बाहेर यायचे पहा. आणि मग ते वाजत गाजत ज्या घरी जातील तिथे हा शेवयाचा भात खायला द्यायचे. एक असं मोठं सताट, ही छोटी आहे, पितळी म्हणायचे पूर्वी, पितळी धातूचीच असायची, आणि त्याच्यामध्ये तो भात द्यायचा. नवरी असेल किंवा नवरदेव असेल त्यांच्या पुढ्यात ते ताट मांडायचं. चांगल्या घरचे असतील तर दूध तूप साखर टाकली जायची. बेताची परिस्थिती असेल तर ताटभर शेवया आणि गुळाचा खडा त्याच्यावर मांडला जायचा. आणि मग ते वाजत गाजत गेलेली 8-10 पोरं पोरी बरोबर असायची. त्याच्याशिवाय नवरा नवरी एकटी जात नव्हती आजच्यासारखी, ते सोबत घेऊनच हिंडायचे. बरं वाटायचं त्या नवरा नवरीला पण, आणि ज्याच्या घरी जातील त्यांनाही बरं वाटायचं. ते काय करायचे माहिती आहे का, अगदी आवर्जून सांगायचे, थांबा रे, नवरीला पहिला घास घेऊ द्या किंवा नवरदेवाला घेऊ द्या. आणि इतकी बच्चे कंपनी असायची बरोबर की एकच घास नवरदेवाला किंवा नवरीला मिळायचा आणि बाकीची ती मुलं आपली ओरबाडून खाऊन घ्यायची. दुसरा खाऊच नव्हता त्या काळात. त्यामुळे मुलं आपली पटापटा ज्याला सापडेल तो एक एक घास उचलायचा, चुटकी सरशी ताट मोकळं. आणि मग एक हसी मजाक व्हायची खूप, अरे संपला भात, खाल्ला पोरांनी, असं काहीतरी म्हटलं जायचं. अशी ही त्या 60-70 वर्षापूर्वीच्या काळातली शेवया खाण्याची आठवण. तो आनंदाचा क्षण. समाज परंपरा होती तशी, आजच्यासारखी केळवणं नव्हती. मोठमोठी गडंगनेरं जेवणं किंवा ढाब्यावर जेवणं देणं असं नव्हतं त्यावेळेला. मग तो आनंदाचा क्षण काही भारीच असायचा. नवरा नवरीच्या कपाळाला त्या मंडवळ्या बांधलेल्या असायच्या, त्या सावरत आवरत नवरी शेलकटात घराच्या बाहेर पडायची. सगळं कसं मजेचं ना आनंदाचं असायचं. त्या क्षणांच्या आता आठवणी झाल्या ना तरी सुद्धा वाटतं की ती समाज परंपरा कशी होती, रूढी कशी होती. तर चला तर मग आता मी हा जो भात आहे ना हा गाळून घ्यायचा. आता मी गाळून मुद्दाम शब्द वापरलाय तुम्हाला, त्याला वेळणं असं म्हणतात. मराठी भाषेतले शब्द आत्ताच्या मुलांना माहीत नाही, पण त्याला वेळणं असं म्हणतात. तर वेळून घेणारे शिजला का पाहण्यासाठी असा घ्यायचा हातावर, आणि सटकला की म्हणायचा तो शिजला पहा. तर आता शिजत आलेला आहे, 5 मिनिटं झालेली आहेत. आणि पहा, ह्याच्यात ना मीठ असायचं शेवयांमध्ये, आजच्या शेवयात नसतं. मग काय करायचं, मी आता वेळून घेते आणि दाखवते. हे पहा, आपल्या शेवया तयार झालेल्या आहे शिजवून. 7 ते 8 मिनिटं साधारण लागली त्याला. आता याला वेळणं असं म्हणतात. म्हणजे मराठी भाषेतले शब्द कसे ठराविक शब्दच असतात. वेळणं हा आत्ताच्या मुलांना समजणार नाही, तर त्याला वेळून घेतला असं म्हणतात. आणि खूपही असा शिजवायचा नाही बरं का, थोडा थोडा शिजवायचा,
खूप शिजवला तर खूप असा वेगळाच होतो म्हणून आता हाच भात आपल्याला या प्लेटमध्ये काढायचा आहे आणि कसा दिला जायचा ते तुम्हाला दाखवणार आहे मी आता. हे जे पाणी आहे ना, हे पाणी याला शेवयाचं पाणी म्हणतात. खूप सर्दी झालेली असेल, ताप आला असेल तर आजीबाई, काकी, मावशी कोण काय करायचं माहिती का, हे पाणी राखून ठेवायचं, गरम करायचं, संध्याकाळी झोपताना घ्यायला सांगायचे. किंवा ज्याचा घसा खूप बसला असेल त्याला ताबडतोब गरम गरम पाणी प्यायला द्यायचं, कारण सत्वयुक्त पाणी असायचं ते. तर चला तर मग आता शेवया मी ताटात काढून घेते. आता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं पितळी असायची पहा, आणि त्या पितळीत तो भात काढला जायचा. पूर्ण पितळीवर असायचं, परातच म्हणायचे, परातीत काढला, पितळीत काढला, कारण मोठाली ताटं असायची. तर पहा, हा असा भात काढून घ्यायचा, त्याच्यावरती साखर टाकायची किंवा गूळ टाकायचा, ज्याला जे आवडेल ते. गुळाने नुसता गुळ भात खाल्ला ना अगदी बहारीचा लागतो पहा. त्याच्यावर तूप, दूध आणि हे खूप बहारदार मस्त नाश्ता सकाळच्या वेळेस खायचा, आणि वरतून तुपाची धार. पहा किती पौष्टिक साधा नाश्ता. आणि एका घरी जेवण नसायचं बरं काही, एका दिवशी 8-8, 10-10 घरी असायचे. घरी आल्यानंतर नवरा नवरी आपल्या आईला, काकीला सांगायचे, आजीला कोणी कोणी बोलवलं ग, म्हणजे संबंध कसे असायचे गावात, तर त्यांची यादी ती दिली जायची पहा. आणि मग अमक्याने बोलवलं, तमक्याने बोलवलं, हो त्यांचा कोणाच्या घरचा भात वेगळा, कोणाच्या घरचा भात वेगळा, असं गमती जमती खूप चालायच्या. तो आनंदाचा क्षण होता. असे आनंद मला वाटतं आता जुन्या पिढीतले जे आहेत ते आता पुन्हा मिळणे नाही. चला तर मग आपण घेऊया आनंद की हा भात कसा लागतो. खूप सुंदर लागतो बघा हा भात. तर तुम्ही हे पाहिलंच आहे शेवयाचा भात कसा बनवलाय, काय केलाय, किंवा त्याची आनंद मजा काय आहे. तर पहा, तुम्ही बनवतात. हल्ली गिरण्यांवरचा हे मिळतो, आपल्या शेवया बनवून मिळतात मशीनवर, त्या घेतो आपण. तर माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे जरूर मला कळवा की तो आनंद तुम्ही उपभोगलाय का. आम्ही उपभोगलेला आहे आणि अगदी अंतापर्यंत तो आनंद जसाचे तसा तो मनात साठवला गेलेला आहे. धन्यवाद.